2-3 महिन्यांपूर्वी पुण्यात एक आगळं वेगळं संमेलन पार पडलं, पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन. तुम्हाला वाटेल हे काय आता नवीन? तर पत्नी पीडित म्हणजेच बायकोच्या आणि न्यायालयाच्या जाचाला कंटाळलेले थोडे थिडके नाही तर तब्बल 1000 सुशिक्षित तरुण. फक्त पुण्यातूनच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि चक्क बाहेरच्या राज्यातूनही या संमेलनासाठी आले होते. त्यांना काय त्रास होतोय, त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांच्यावर ही वेळ कशामुळे आली यामागची संपूर्ण विदारक परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, एकीकडे ग्रामीण भागात मुलं लग्न होत नाहीयेत म्हणून टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत, तर दुसरीकडे काही जणांवर लग्न केल्यामुळे असं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. वाजत गाजत आणलेल्या गृहलक्ष्मीने खोटे आरोप करून नवऱ्यासह सासरच्यांना असे रंग दाखवले आहेत की यांचं आयुष्यच बेरंग झालंय. खोट्या केसेस दाखल करून वरपक्षाकडील मंडळींना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसते. त्यामुळेच संभाजीनगर जिल्ह्यात असलेला एक पत्नी पीडित आश्रम काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. तर आता यावर्षी हे पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन चर्चेत आलंय. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर अशा ठिकाणच्या काही समदुःखी पत्नी पीडित पुरुषांनी डिसेंबर 2024 मध्ये स्वाभिमानी पुरुष संघटना या नावानं नवा लढा उभारलाय. त्यांनीच या संमेलनाचं आयोजन केलेलं होतं आणि राज्यभरातील पत्नी पीडित पुरुषांना एकत्र येण्याचं आवाहन केलेलं होतं. त्यांच्या या आव्हानाला फक्त आपल्या राज्यातूनच नाही तर शेजारच्या काही राज्यातूनही प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 1000 पत्नी पीडित पुरुषांनी या संमेलनाला हजेरी लावली. इथे उपस्थित प्रत्येक पुरुष महिलांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलेल्या कायद्यांच्या होत असलेल्या गैरवापरामुळे, न्यायालयीन दिरंगाईमुळे आणि त्यांच्या होत असलेल्या छळामुळे आयुष्याला वैतागलेला होता. समाजात महिलांप्रमाणे पुरुषांवरही अन्याय अत्याचार होतो हे मान्य करायला सुरुवात केली पाहिजे असं या सर्वांचं म्हणणं आहे. या सर्वांवर ज्यात घरगुती हिंसाचार, हुंड्याची मागणी, शारीरिक आणि मानसिक छळ, जीव देण्यास प्रवृत्त करणे, बायकोला नांदवायला नकार देणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणि या सर्वांचं म्हणणं असं आहे की यापैकी एकही गुन्हा त्यांनी केलेला नाही आणि या न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांच्यासोबतच त्यांच्या घरचेही विनाकारण भोगत आहेत. या उलट यापैकी अनेकांना त्यांच्या बायकांनी किंवा तिच्या घरच्यांनी मारहाण केली आहे. त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. समाजात त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. परिणामी त्यांना प्रचंड मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या संमेलनात आलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद झाले तरी लग्नात स्त्रीधन म्हणून खरेदी केलेले सोन्याचे दागिने घेऊन बायका माहेरी निघून जातात आणि तिकडे जाऊन नवऱ्याविरुद्ध कोर्टात जाऊन घटस्फोटाची मागणी करतात. बायको स्वतः कमावत असूनही कोर्टात स्वतःला यांच्यावर अवलंबून आहे असं सांगते आणि यांचे खऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न सांगून आवाच्या 1.25 रक्कम पोटगी म्हणून मागणी करते. यांना यांच्याच मुलाबाळांना भेटू बोलू दिलं जात नाही. कायद्यांचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि मग कोर्टाबाहेर प्रकरण मिटवण्यासाठी वकिलामार्फत काहीच्या काही रक्कम मागितली जाते. दुसरा एक जण म्हणाला की केस करताना जाणून बुजून नवऱ्याचे आई वडील आणि घरातील इतर सदस्यांवर खोटे आरोप करून त्यांनाही पोलीस कारवाईला सामोरं जाण्यास भाग पाडलं जातं. यांच्यातील अनेक जणांची या प्रकरणात जेलवारी झाली आहे. या सर्व प्रकरणात मुलीच्या घरचे आणि वकील मुलीला फूस लावतात आणि आतापर्यंत हसत खेळत असलेले पती पत्नी एकमेकांचे हाडाचे वैरी होतात. दोन्ही बाजूचे वकील यांना तारीख पे तारीख असं खेळवत राहतात आणि दरम्यानच्या काळात या पुरुषांची उमेदीची वर्ष कोर्ट कचेरीत वाया जातात. हा सगळा मनस्ताप सहन करत हे सर्व पत्नी पीडित पुरुष आज नाही तर उद्या न्याय होईल त्या आशेवर मानसिक डिप्रेशनमध्ये आयुष्य कसे बसे जगतात. आज घडीला एकट्या पुण्यात दिवसाला जवळपास नाही म्हटलं तरी 8 ते 10 घटस्फोटाचे दावे दाखल होत आहेत. यामागची कारणं काय असू शकतात असं विचारल्यावर एकानं सांगितलं की यामागे अनेक कारणं आहेत. जसं की मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यानं त्या आता त्यांच्या नवऱ्यावर अवलंबून नाहीत, म्हणूनच त्या कुठलीही ऍडजस्टमेंट करायला तयार नाहीत. त्यात अगोदरच्या काळात मुलीच्या घरचे मवाळ भूमिका घेऊन मुलीची समजूत काढायचे, पण आता ते मुलीच्या पाठीशी उभे राहतात आणि तिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतात. त्यामुळे मुली इतरांचा विचार न करता त्यांच्या स्वतःच्या आनंदाला आणि स्वातंत्र्याला प्राधान्य देऊन घटस्फोटाचा विचार करतात. त्यासोबतच लग्ना अगोदरचं एखादं प्रेम प्रकरण असतं किंवा लग्नानंतर एखादं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असं काहीतरी उघडकीस आल्याने घटस्फोट होतो. काही वेळा काही गोष्टी लपून किंवा खोट्या सांगून लग्न जुळवलेली असतात. हे माहीत झाल्यावर तर अजून घटस्फोट होतात. काही प्रकरणांमध्ये लग्न करून आलेल्या स्त्रीला नवरा सोडून घरातील इतरांबद्दल आपुलकी वाटत नसल्याने जुळवून घेणं जड जातं आणि सहनशक्ती कमी झाल्यानं कुटुंबात सतत वादाची ठिणगी पडते आणि मग परिस्थिती बिघडत जाते. या सगळ्या गोष्टी तरी समजून घेतल्या जाऊ शकतात, परंतु घटस्फोटासाठी कोर्टात गेल्यावर मात्र बदला घेण्याच्या
आणि त्रास देण्याच्या मानसिकतेतून वकिलांच्या सल्ल्यानं नवऱ्या मुलावर आणि त्याच्या घरच्यांवर वेगवेगळी कलमं लावून केस फाईल केली जाते, जिच्यातून बाहेर यायला मुलाचे 2 ते 5 वर्ष जातात. कधी कधी ते जेलमध्येही जातात, कधी कधी त्याची नोकरी जाते. अशा प्रकारची बरीच उदाहरणं आपल्या अवतीभोवती देखील पाहायला मिळतील. यावर आवाज उठवण्यासाठीच या अडचणींमधून गेलेल्या पुरुषांनी एकत्र येऊन ही स्वाभिमानी पुरुष संघटना सुरू केली आहे. या संघटनेच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सध्या लग्न घटस्फोटांबद्दल अस्तित्वात असलेले सर्व कायदे हे कालबाह्य झालेले असून त्यांच्यामध्ये लवकरात लवकर बदल झाले पाहिजेत. महिलांच्या बाजूनं तब्बल 61 कायदे आहेत आणि त्यांनी आरोप केल्यावर खरं खोटं काय याची शहानिशा न करता पुरुषांवर केसेस दाखल केल्या जातात. अशा केसेस दाखल करून घेताना योग्य तपास व्हावा आणि खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. पोटगीची कारवाई करताना दोन्ही बाजूंच्या आर्थिक उत्पन्नाची सखोल माहिती घेऊन योग्य रक्कम ठरवण्यात यावी. लहान बाळ असल्यास ते फक्त आईचेच नसते तर वडिलांचाही त्याच्यात तेवढा जीव अडकलेला असतो, त्यामुळे त्याला भेटू दिलं जावं यासाठी काळजी घेतली जावी. इतर ठिकाणी सबला म्हणून वावरणाऱ्या स्त्रीला कोर्टात मात्र अबला होऊन कायद्याचा गैरफायदा घेता येऊ नये म्हणून कायदे हे जेंडर न्यूट्रल असावेत. कायद्यामध्ये स्त्री पुरुष असा भेद नसावा. आणि सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे महिलांच्या न्यायासाठी जसा महिला आयोग आहे तसाच पुरुषांवर होत असलेले अशा प्रकारच्या अन्यायाविरुद्ध धाव घेण्यासाठी लवकरात लवकर पुरुष आयोगाची स्थापना करण्यात यावी. अशा काही मागण्या या संघटनेच्या आहेत. आता स्वाभिमानी पुरुष संघटनेतील पत्नीपीडित पुरुषांच्या या मागण्या कितपत पूर्ण होतात ते त्या काळात समोर येईलच, पण या निमित्तानं आपल्या देशातील कुटुंब आणि समाज व्यवस्थेत होत असलेले बदल मात्र स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या पत्नीपीडित पुरुषांबद्दल आणि त्यांच्या मागण्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.